सर्वांना जय श्रीराम। 1629मध्ये लखोजीराव जाधव आणि त्यांचे 2 मुलं आणि एक नातू यांची बुरहान निजामशाह यांनी दौलताबाद येथील किल्ल्यावर निर्घृणपणे हत्या केली आणि त्यावेळेस शहाजी महाराजसुद्धा त्यांचे निजामशहाचे सरदार होते। तर त्यांनी तिथून जिजामातेला घेऊन परांडा किल्ल्यावर गेले आणि परांडा किल्ल्यावरून पुन्हा त्यांची जी वडिलांना मिळालेली जी जहागिरी होती पुणे आणि मावळ इथं गेले आणि आपलं स्वराज्य असावं, किती दिवस दुसऱ्यांसाठी आपण एकमेकांचे आपल्याच भावभावकीचे बळी घ्यावे, या विचाराने शहाजी महाराजांनी एक लढा उभारला, एक स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, वेगळं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी तयारी केली। पण त्याच वेळेस आदिलशहाचा रणदुल्ला खा आणि मुरारी जगदेव नावाचा एक ब्राह्मण त्या आदिलशाहीमधून काही सैन्य घेऊन आले आणि पुण्याची एवढी राखरांगोळी केली की पुण्याच्या आजूबाजूला 65 गावं त्यांनी पूर्णपणे जाळून टाकली होती। 150 गावं पूर्णपणे जाळण्याच्या विचाराने आले होते, पण रणदुल्ला खान त्यांचा शहाजी महाराजांचा मित्र असल्यामुळे थोडेफार त्यांनी बाजू ठेवले, पण पूर्ण गावं जाळली, गाढवांचे नांगर फिरवले, पुण्यामध्ये सुद्धा गाढवाचा नांगर फिरवला, काही बटुकी करण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचा एवढा नाश केला, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक येऊ नये, गावामध्ये बाया वांजुटे राहाव्या, अशा प्रकारच्या मुरारी जगदेव नावाच्या ब्राह्मणानं जे काही खेळ केला होता त्याच पद्धतीचा खेळ शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज गाढवाचा नांगर फिरवण्यासाठी एक मुरारी जगदेव म्हणजे आजचे फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा शक्तिपीठ नावाचा एक रस्ता न्यायलेत। हे शक्तिपीठ नावाचा रस्ता नसून हा एक गाढव आहे, पूर्णपणे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हा शक्तिपीठ महामार्ग आहे। तो 1629चा मुरारी जगदेव आज हा 2025मध्ये देवेंद्र फडणवीस हा एक मुरारी जगदेवच आहे, शेतकऱ्यांचा नाश करण्यासाठी आलेला। तर सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती, कुठल्याही प्रकारची संयुक्त मोजणी होऊ देऊ नका, सीमांकन होऊ देऊ नका आणि या मुरारी जगदेवला हरवण्याचा प्रयत्न करा। जय श्रीराम।